तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू राहणे अशामध्येच संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडालेली आहे। आम्ही ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावरती संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय। तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय। निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवले आणि या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। आज मी तिथे ताज लँडस्टँड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काही नक्की जातात बघा की का जाऊ नये, जायला काही तिकडे पण जाणार जाणार आहोत कोण कोण नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे। बघा बघा ना त्याच्यामुळे उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी। मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे। मग यावं त्यांना त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं। मग यावं त्यांना त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं। मग यावं त्यांना त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं। मुंबईच्या निकालावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे। आसामच्या काझीरंगामध्ये पार पडलेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधला। मुंबईतील जनतेने भाजपाला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्यात। महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे, काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवरती निशाणा बघायला मिळतोय। महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे, काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। काझीरंगामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला, त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते। 2 दिन पहले ही महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं। मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया। देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है। इस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या 5वें नंबर की पार्टी बन गई है। जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है। कांग्रेस देश का भरोसा खो चुकी है। दरम्यान मुंबईमध्ये महायुतीला जवळपास बहुमत मिळालंय। असं असलं तरीही शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे नवा ट्विस्ट आलाय। भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाहीये हे सर्वांनी ठरवलंय। अनेक नगरसेवकांना वाटतंय भाजपचा महापौर होऊ नये, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो असं विधान राऊतांनी केलंय। हेच विधान उद्धव ठाकरे यांनी देखील काल केलं होतं। त्यानंतर या विधानाचा पुनरुच्चार राऊतांकडून आज झाला। तर नगरसेवकांना कितीही कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो, मात्र आमदार फोडले त्यांना नगरसेवक कोंडावे लागतात, नगरसेवक पळवले जातील अशी भीती किती मोठी आहे हे हास्यजत्रा असं म्हणत राऊतांनी टोला लगावलाय। त्याचबरोबर पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचा सूचक इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय। त्याने आपले नगरसेवक शिंदेंनी ते मुंबईतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले।
ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी. त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये, आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, बघू ना काय होत. नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल, या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं. राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांचे. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात. या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली. शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना, ही शिवसेना नसून अमित शहाची सेना आहे असं आम्ही वारंवार सांगतो. म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या, स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली. काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहेत. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. दरम्यान राऊतांनी देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर बसेल असं म्हटलेलं आहे. मात्र संख्येचं गणित तर पक्षाला जुळवावं लागेलच. पुढची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीनंतरही सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू झाला आहे. अशातच संजय राऊतांना त्यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडालेली आहे. आम्ही ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावर संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय. निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवलंय. या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना आता उधाण आलंय. आज मी तिथे ताज लँड्स अँड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काही. लोकांनी पत्र लिहिलं. तुम्ही नक्की जातात ताजलँड खरंच जाणार? बघा की का जाऊ नये, नाही जायला काही तिकडे नाही, पण जाणार आहात. जाणार आहोत. कोण कोण नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे. कोण कोण? बघा ना. त्याच्यामुळे उगाच आमच्यावर संशय घेतला जाईल काहीतरी. मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसकडून बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची ही बैठक दादरच्या टिळक भवनामध्ये सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडट्टीवार आणि विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. झेडपी निवडणुकांबाबत आता काँग्रेसनं तयारी केल्याचं दिसतंय. करत आहोत. आमचा ओबीसी जे महाराष्ट्राचा जो विभाग आहे त्या विभागाच्या वतीनं, आदिवासी विभागाच्या वतीने हा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या संदर्भामध्ये काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल. प्रसंगी आम्ही देखील काशीला जाऊन त्या ठिकाणी आत्मक्लेशाच्या अनुषंगानं आणि या घटनेच्या निषेधाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आंदोलन देखील पुकारू. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रातल्या
समाजातल्या काही विशिष्ट घटकांनी पाठिंबा देत सभा घेतलेल्या होत्या. त्यापैकी एका व्यक्तीनं एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की काँग्रेसमुळे ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये 30 पेक्षा जास्त जागा ह्या गमावल्या. चौथा सुभा मांडला काँग्रेसनं मुंबईत. त्यामुळं महाविकास आघाडीचं नुकसान झालं, पिछाडी झाली आणि याचा थेट भाजपला फायदा झाला. निवडणुकीच्या निकालामध्ये जे अपेक्षित यश आहे ते काँग्रेस पक्षाला मिळू शकलं नाही संख्यात्मक बाबीत, आणि ते न मिळण्याच्या मागची जी कारणं आहेत त्याचा प्रसंगी आम्ही उहापोह केलेला आहे. मी या मुंबईच्या निकालाच्या अनुषंगानं सर्वात आधी मी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं जाऊन स्वतःच्या बहिणीला, भावजाईला आणि भावाला निवडून आणण्याकरता केलेला जो खटाटोप होता तो त्यांचा यशस्वी झाला. त्याकरता त्यांना आचारसंहितेचं उल्लंघन करावं लागलं, त्यांना आदर्श आचारसंहिता मोडावं लागली किंवा स्वतःच्या पदाची गरीब. दरम्यान झेडपी निवडणुकांसाठी काँग्रेसकडून आता तयारी केली जात असल्याचं दिसत आहे. पुढील देखील काही घडामोडी आपल्याला सविस्तररित्या पाहायच्यात, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.